हवामान विभागाने 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यानुसार वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आणि गारांसह देखील जोरदार पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्याच्या पिकाचं प्रचंड नुकसान झाले। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं उन्हाळी पीक संपूर्ण उद्ध्वस्त झाले। सर्वात जास्त फटका या अवकाळी पावसाचा हा शेतकऱ्याला बसलाय। शेतामधले असलेलं संपूर्ण भाजीपाला पीक नुकसान होऊन वाया गेलंय। याकडे त्वरित तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देऊन पंचनामे करावेत आणि त्वरित आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकरी बांधव मागणी करतायत। जाणून घेऊया आपले वर्धा प्रतिनिधी यांच्याकडून वर्धेतील परिस्थिती। सतीश, काय सांगाल, काय परिस्थिती आहे वर्धेची? काल अचानक मध्यरात्रीला जोरदार पाऊस आला आणि गार पण आली, त्यामुळे शेतामध्ये असलेले हजारो हेक्टरचे पीक उद्ध्वस्त झाले आहेत। टरबूज आहे, डांगर आहे, गोबी आहे, फुलगोबी आहे आणि उन्हाळी सर्व भाजीपाला हा गारपिटाच्या मुळे संपूर्ण नुकसान झाले आहेत आणि शेतकरी बांधव प्रशासनाकडे मागणी करतायत की त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी। आकड्यामध्ये सांगता येईल की किती पर्यंत हे नुकसान झालंय? हजारो हेक्टर पीक उन्हाळी सर्व शेतकरी बांधवांनी लावलं होतं आणि ते संपूर्ण पीक आज गारीमुळे पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे। सतीश, 4 ते 5 दिवसात हवामान विभागानं या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यानुसार प्रशासनाकडून काही काळजी घेण्यात आली होती का? आणि पुढे हे जे नुकसान झालंय आणि शेतकरी बांधव मागणी करतायत नुकसान भरपाईची, त्या संदर्भात प्रशासनाची भूमिका काय आहे? हवामान खात्याने अंदाज दिला होता की या भागात पाऊस पडणार आहे आणि गार सुद्धा पडणार आहेत, परंतु मात्र प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली गेली नव्हती। कारण अवकाळी पाऊस हा कधीही पडू शकतो, त्यामुळे पाणी काल मध्यरात्री पाणी आणि गार पडला, त्यामध्ये हजारो हेक्टर हे पीक उद्ध्वस्त झाला आहेत आणि शेतकरी पुन्हा एक हवालदिल झाला आहे। शेतकरी बांधव प्रशासनाकडे आर्थिक मदतीसाठी मागणी करीत आहेत। प्रशासनाची भूमिका काय आहे? प्रशासनाला शेतकरी बांधवांनी फोन करून सांगितलं आहे की सदर आमच्या शेतामध्ये गारपिटीमुळे नुकसान झालं आहे, मात्र अद्यापही कोणताही शेतकऱ्याच्या शेतावर प्रशासन आतापर्यंत आलं नाही आणि पाहणी सुद्धा केली गेली नाही आहे। त्यामुळे प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पंचनामे करण्यात यावे व आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी। धन्यवाद सतीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।